तर सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे आणि कारभार संघाने लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांमध्ये साईस कारभार संघाने आपल्या धावपलीकडे धावा झळकल्या, त्याबरोबर 50 धावा आणि 51 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे अष्टनायक ठाकूरपाडा संघासमोर. मागील सामन्यामध्ये अष्टनायक ठाकूरपाडा संघाने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला होता आणि अष्टनायक ठाकूरपाडा संघाकडून गोल्डन चौकार लगावण्याचा विक्रम महेश ठाकरे या फलंदाजाने केला होता. महेश ठाकरे यांनी मागील सामन्यामध्ये जर बघितलं तर नाबाद 33 धावांचं योगदान दिलं होतं आणि सुभाष ठाकरे यांनी 42 धावा कुठून काढल्या होत्या. चांगलं प्रदर्शन मागील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र हाही सामना एक चांगला सामना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तगडे संघ आहेत. एका बाजूला साईस कारभाव तर दुसऱ्या बाजूला अष्टनायक ठाकूरपाडा. इथे मात्र आव्हान 51 धावांचं असणार आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये 51 धावांचं आव्हान पूर्ण करावं लागेल अष्टनायक ठाकूरपाडा संघाला. रम्य सायंकाल सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम सुरगे अप्पा नाना स्मृती चषक 2021 मध्ये 21-22 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय महेश ठाकरे विथ यतीश ठाकरे. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज खारबाव एक्सप्रेस ऋषभ काठे आपल्याला पाहायला मिळतोय. मेंटेरी पॉवरचं पहिलं षटक घेऊन आलेलं ऋषभ काठे साईज खारबाव या संघाकडून. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये तैनात केलेले, त्यामध्ये अक्षय पाटील मिड विकेट रिझर्व्हमध्ये आपण पाहतोय आणि वाडिश लॉंग रिझर्व्हमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला जर बघितलं तर थर्ड मॅन पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय. ऑन साईडला जर 30 सर्कलमध्ये नजर टाकली तर फाईन लेग, स्क्वेअर लेग आणि मिड ऑन रिझर्व्हमध्ये बाहुबली सुरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. ही क्षेत्ररक्षणाची वेळरचना पहिल्या मेंटेरी पॉवरच्या षटकामध्ये आपण पाहतोय आणि या क्षेत्ररक्षणा सहित गोलंदाजी मार्कर गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज ऋषभ काठे सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज महेश ठाकरे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यस, आणि पहिल्या चेंडूवर बिग ब्लॉक महेश ठाकरे. महेंद्र पाटील यांनी झेल घेतल्यानंतर हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर हा सामना ठाकूरपाडा विरुद्ध खारबाव तर आहे, मात्र भाच्या विरुद्ध मामा असाही आहे. सुभाष ठाकरे नक्कीच महेंद्र पाटील यांचे भाचे आहेत. मामा विरुद्ध भाचा असाही सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि मामाचा जल्लोष पहिल्याच विकेट प्राप्त केल्यानंतर झेल घेतल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय. सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच फलंदाज नक्कीच महेश ठाकरे याच्या रूपाने बाद होतोय आणि मागील सामन्यामध्ये गोल्डन चौकाराने आपल्या संघाला सामना जिंकून देताना नाबाद 33 धावा कुठून काढल्या होत्या. मात्र यावेळी मात्र थोडासा अचंबित झाला होता, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉसही झाला होता, उचली घेतला होता आणि फलंदाज पूर्णपणे भांबावलेल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. नवीन फलंदाज सागर ठाकरे येतोय. सामना करेल ऋषभ काठे याचा. यावेळी मात्र समोर खेळलेला आहे हॉन्ड्रेचा करा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे, जोपर्यंत लॉंगनचा क्षेत्ररक्षक डीप मीटर मध्ये चेंडू फील करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एका धावेने सागर ठाकरे आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने अकाउंट ओपन होत आहे अष्टनायक ठाकूरपाडा संघाचा. 51 लक्षाचा पाठलाग करताना अष्टनायक ठाकूरपाडा संघाला आपण पाहतोय. दोन्ही संघ दिग्गज संघ आहेत आणि दोन्ही संघाने नक्कीच भरपूर वर्षापासून भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. ऋषभ काठे पुन्हा एकदा व्हीआयपी डायस कडून वळताना यावेळी मात्र इनसाइड आउट गॅप मधून चेंडू टोललेला आहे. कव्हर रिजन मधून चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार अतिशय सुरेख फटका येते. फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या मधून ज्याप्रमाणे सुयेमधून धागा ओवळा पोवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू
पाहायला मिळतोय या सीमापार चौकार. यतीश ठाकरे चौकाराने आपला अकाउंट ओपन करतो आणि चौकाराने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकर 5 धावा. पहिला चौकार या इनिंग मधील यतीश ठाकरे याच्या बॅट मधून. ऋषभ काठे फ्रंटलाईन गोलंदाज खारबाव संघाकडून नाव वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळतोय. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज यतीश ठाकरे. यायलो मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी बुंद्यामध्ये चेंडू हाताळला होता. स्ट्रेट वेचा फटका डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न. निशाणा इकडे साधला गेलेला नाही, मात्र आपण पाहतोय या संधी तर होती, दोन्ही इनकडे संधी होती. अजय दोनों बच गए आणि तोपर्यंत धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून झाली ते धावपलकर 6 धावा. तर डबल ए जयबजरंग गोडसे बी संघाचा कर्णधार अथवा प्रतिनिधी आणि जयबजरंग भिनार संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी. आपण जेव्हा शेवटचा सामना सुरू होईल, शेवटच्या सामन्यामधील पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर लकी ड्रॉ काढला जाणार आहे. तर जयबजरंग गोडसे बी संघाचा प्रतिनिधी अथवा संघनायक, जयबजरंग भिनार संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी, आपण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर हजर यायचा. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका एक्स्ट्रा कोरिजन मधून चेंडू जाईल सीमापार, दणदणी चौकार. धावसंख्येला तो आकार आणि चौकाराने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा. 51 लक्षाचा पाठला करताना अष्टनायक ठाकूरपाडा संघ आपण पाहतोय. महेश ठाकरे पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर यतीश आणि सागर यांच्यामध्ये चांगली भागीदारी. यावेळी मेस टाइम फटका मात्र सेफ लँडिंग होते. लेग बॅटचा इशारा येतो पंचांकडे, कारण बॅटचा स्पर्श चेंडूला झाला नव्हता. सिंगलने धावसंख्या उठून झाली ती धावपलकर 11 धावा. तर नेल्सन धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते, कारण एका षटकाची समाप्ती झालेली आहे. 11 धावा धावपलकर पाहायला मिळतात आणि एक फलंदाजी बाद झालेला आहे. आणि तसंही क्रिकेट आकड्यांचा खेळ आहे, कारण 11 या आकड्याचा मोठा इतिहासही अजब गजब घटना नक्कीच 11 नोव्हेंबर 2011 या दिवशी घडली होती. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. 11 नोव्हेंबर 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नक्कीच ऑस्ट्रेलिया जो सामना झाला होता, तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाला दुपारी ठीक 11 वाजून 11 मिनिटांनी 11 ओव्हर्समध्ये 111 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता होती. कृपया कारभार संघाला विनंती असेल की जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. आणि मागील महिन्यामध्ये अर्थात नोव्हेंबर महिन्यामध्ये 11 नोव्हेंबरला एक अशी घटना घडली होती, जेव्हा T20 विश्वचषक सुरू होताना रात्री 11 वाजून 11 मिनिटाने नक्कीच पाकिस्तान संघाचे 12 वाजवले होते ऑस्ट्रेलियन संघाने, कारण बरोबर 11 वाजून 11 मिनिटांनी पाकिस्तान संघाचा विजय रथ रोखला होता आणि पाकिस्तान संघाला पराभूत केलं होतं ऑस्ट्रेलियन संघाने. आणि 11 सध्या आपण धावपलकर पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय पाटील येतोय. सामना करेल फलंदाज सागर ठाकरे. 51चं लक्ष आणि 51 लक्षाचा पाठला करताना अष्टनायक ठाकूरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळते, कारण जी मर्यादा होती ती मात्र इथे हटवली गेलेली आहे. 18 चेंडू शिल्लक आहे, 18 चेंडू मध्ये बरोबर 40 धावांची आवश्यकता आहे अष्टनायक ठाकूरपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय पाटील येतोय. सामना करेल फलंदाज सागर ठाकरे. आपण पाहत आता स्वर्गीय अप्पा नाना स्मृतिचषक 2021-22 हे दिमागदार आयोजन आणि आजच्या दिवसामधील सेकंडला सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय पाटील VIP डायस कडून वळताना सामना करेल फलंदाज सागर ठाकरे. यावेळी मात्र आपल्या मिस सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या पडल्यानंतर थोडंसं बाउन्स होऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. महेश ठाकरे शून्यावर बाजून पॅलमध्ये परतलेला आहे. यतीश ठाकरे वैयक्तिक 5 या धावसंख्या केलतोय, ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. सागर ठाकरे बरोबर 5 या धावसंख्या केलतोय आणि त्याच्या खेळीमध्ये एका चौकाराचा समावेश आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये मिस्टाईम फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेलबादच्या रूपाने सागर ठाकरे याची केली संपुष्टात.
11 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे सागर ठाकरेच्या रूपाने. नवीन फलंदाज मागच्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ज्याने 42 धावा कुठून काढल्या होत्या सुभाष ठाकरे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी गेलेला आहे. मामा विरुद्ध भाचा असा सामना आपण बघतोय. महेंद्र पाटील मामा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आणि फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये त्यांचा भाचे आपल्याला पाहायला मिळतात सुभाष ठाकरे. आणि योगायोगाची गोष्ट आपण बघतोय मार्च महिना जो असणार आहे 11 मार्च हा महेंद्र पाटील यांचा वाढदिवस आणि 12 मार्च हा सुभाष ठाकरे यांचा वाढदिवस असतोय. ही एक योगायोगाची घटना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाजी यतीश ठाकरे. यावेळी मात्र फोर्स केलेला आहे चेंडूला समोर केलेला आहे क्षेत्ररक्षक पराग वातर चेंडूवर झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने अष्टनायक ठाकूरपाडा संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावफलकावर 12 धावा. 12 आकड्याचा नक्कीच आपण उल्लेख केला होता. 12 मार्च सुभाष ठाकरे यांचा वाढदिवस असतोय आणि सुभाष ठाकरेच आता मात्र अक्षय याला सामोरे जातील. यावेळी गतीमध्ये परिवर्तन चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. पंचांचा वाईटचा शोध अवांतर धाव वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढून झाली ते धावफलकावर 13 धावा. साईस खारबा विपक्ष अष्टनायक ठाकूरपाडा या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय. डबल ए जय बजरंग गोडसे बी संघाचा संघनायकत्व प्रतिनिधी आणि जय बजरंग भिनार संघाचा संघनायकत्व प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. कारण शेवटचा सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर लकी ड्रॉ काढला जाईल. यावेळी मोठा फटका उंची जास्त लांबी कमी आणि चेंडू जाईल सीमा पार. बुम बुम सुभाष ठाकरेच्या बॅटमधून निघाला बुम. धावसंख्या 6 वाढते आणि धावसंख्या 6 वाढून झाली ते धावफलकावर 19 धावा. 51 लक्षाचा पाठला करताना अष्टनायक ठाकूरपाडा संघ आपण पाहतोय. महेश ठाकरे सागर ठाकरे बाद होऊन पॅलोमध्ये परतलेले आहेत. मात्र यतीश ठाकरे आणि सुभाष ठाकरे ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय पाटील साईस खारबाव संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. व्यापीडाईज कडून पुन्हा एकदा अक्षय पाटील ओलताना सामना करेल फलंदाज सुभाष ठाकरे. यावेळी मात्र हाही मोठा फटका होता मात्र अंतर कापता आले. इलेव्हेशन जे प्राप्त करायचं ते इलेव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही आणि फलंदाज सुभाष ठाकरेची गेली संपुष्टात. मोठा हादरा बसतोय. मोठा मासा गलाला लागतोय. बडी मछली जाल में फंसते हुए बिग फिश इन नेट. सुभाष ठाकरे मागील सामन्यामधील हिरो फलंदाज मात्र या सामन्यात स्वस्तामध्ये बाद होतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 19 धावा आणि सुभाष ठाकरेच्या रूपाने मोठा हादरा बसतोय अष्टनायक ठाकूरपाडा या संघाला. नक्कीच सागर ठाकरे यांची चिरंजीव आमच्या व्यापीडायझर आहेत आणि खूप निराश आपण पाहतोय. नवीन फलंदाज कुल कस्टमर हरीश ठाकरे खेळपट्टीवर गेलेले आहेत. सामना करतील गोलंदाज अक्षय पाटील याचा. धावसंख्या स्थिर आहे. 3 फलंदाज बाद झालेले 19 धावा धावफलक झलकले गेलेले आहेत. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली वंडर बाय खारबाव वंडरफुल जल आणि आणखीन एक फलंदाज फेल. कुलमॅन हरेश ठाकरेची खेळी संपुष्टात. याचं पूर्णपणे आपल्या ठाकूरपाडा संघावर परिपूर्ण लक्ष आहे आणि दक्ष यांचा चेहरा जर बघितला तर नक्कीच खूप निराश आपल्याला पाहायला मिळतोय. रडावलेला चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय.
अगदी रडकुंडीला आलेला आहे दक्ष ठाकरे, सागर ठाकरे यांचा सुपुत्र. नक्कीच आमच्या कॅमेरेमॅनना विनंती असेल पण दक्ष ठाकरे यांना जर वेळ असेल तर टिपायचं आहे. येस, हे आपण पाहू शकता ठाकूरपाडा संघ अडचणीत सापडल्याने सागर ठाकरेंचे सुपुत्र दक्ष ठाकरे ज्यांचं सामन्यावर पूर्णपणे लक्ष आहे ते मात्र आता रडकुंडीला आलेले आहेत, खूप निराश झालेले आहेत, हे आपण पाहू शकता. हे आपण पाहू शकता खूपच निराश दक्ष ज्याचं पूर्णपणे लक्ष आहे. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ते 19 धावा. येणारे 12 चेंडू मध्ये अजूनही जर विचार केला तर 32 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 16ची सरासरी राखावी लागेल हा सामना जर अष्टनायक ठाकूरपाडा संघाला जिंकायचा असेल तर. या सामन्यातील विजय संघ जवाहरमान पोगाव संघाशी पुढील सामन्यामध्ये लढत देईल. मात्र अजूनही मी तर म्हणेन सामना संपलेला नाही, कारण नितीश ठाकरे खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज निलेश तरे गेलेला आहे. नितेश गोलंदाजी मार्कवर तिसरे षटक घेऊन आलेले आहे. सामना करेल फलंदाज यतीश ठाकरे जो एका चौकारीच्या मदतीने वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी मात्र चेंडूला मेडिकल मध्ये ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक अक्षय पाटील चेंडू झेपावतोय, चांगली क्षेत्ररक्षण आणि क्विक थ्रो. फक्त ने फक्त एकच धाव, धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ती धावपलकर 20 धावा. 11 चेंडू शिल्लक आहे, त्यांना 11 चेंडू मध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 31 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. आपण जो सामना बघा अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष साईस खारबाव या दोन संघामध्ये. नितेश राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना यावेळी मध्ये गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न, प्लेन मिस. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, धावपलकावर 20 धावा. नितेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज निलेश तरे, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे, पंचांचा वाईटचा खेळतोय आव्हान त्याचा वाईट चेंडूपणे. धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावपलकावर 21 धावा. अजून इथून 30 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी अष्टनायक ठाकूरपाडा संघाला. 10 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र लॉफ्ट चेंडू, लॉफ्टलेल्या चेंडूला समोर 20 एफ मध्ये क्षेत्ररक्षक सिद्धार्थ आहे आणि तोपर्यंत फलंदाज 2 धाव पूर्ण करत आहेत. सिद्धार्थ याचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण याच मैदानावर नक्कीच त्यांची प्रॅक्टिस ही भरपूर राहिलेली आहे. हा फ्लॉट पूर्णपणे सिद्धार्थ याच्या नावे राहिला होता. भरपूर वेल सिद्धार्थ याने या मैदानावर घालवलेला आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 23 आहे, इथून अजूनही 28 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडूला समोर केलेला आहे, पुन्हा एकदा 20 एफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पराग वतारीकडून. फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने संघाची धावसंख्या घडून झाली ती धावपलकर 24 धावा. डबल ए जबाजंग गोडसे बी संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी, जबाजंग भिनार संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे, कारण शेवटचा सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर लकी ड्रॉ आमच्या व्यासपीठावर काढला जाईल. भिनार संघाचा प्रतिनिधी आलेला आहे, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मिशान फाडका चेंडू हवेमध्ये, मोनिश तरे चेंडू खाली आणि फलंदाज बाद. चौथा फलंदाज, 5वा फलंदाज बाद होतोय अष्टनायक ठाकूरपाडा संघाचा.
जे डगवाच्या आसऱ्याला गेलेले आहेत महेश, यतीश, सागर, सुभाष आणि हरेश. निलेश सरे खेळपट्टीवर आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज ऋषभ जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 24 धावा. ऋषभ ठाकरे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 24. धावपलकर पाहायला मिळते. इथून अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 27 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मोठा फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल अष्टनायक ठाकूरपाडा संघाचा. सहावा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 24 धावा. 6 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे अष्टनायक ठाकूरपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मात्र तब्बल 6 फलंदाज त्यांचे बाद होऊन डगरच्या आसऱ्याला गेलेले आहेत. थोडीशी बिकट अवस्था आपण मध्ये अष्टनायक ठाकूरपाडा संघाची आणि त्याचं कारण की टॉप ऑर्डरचे इन्फॉर्म फलंदाज इथे बाद झालेले आहेत. प्रणय पाटील गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. यावेळी चेंडूला ऑन साइडला टटवलेला आहे. एक धाव पूर्ण करतील फलंदाजाने. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या एका धावेने वरून दिली ती. धावपलकर 25 धावा. प्रणय पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक तिथे चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय बॅकवर्ड स्कोरलेग रिजन मध्ये. तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ते. धावपलकर 26 धावा. 26. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना चार चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ पराभव मान्य केलेला आहे अष्टनायक ठाकूरपाडा संघाने. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण एकेरी धावांवर फक्त भर देताना पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न ठाकूरपाडा संघाकडून केला जातोय. धावसंख्या 27 वर पोहोचते. यावेळी मोठा फटका आणि चेंडू जाईल सीमा पार. पिकअप शॉट. षटकार. आदेश याला कदाचित संघनायकाने आदेश दिला असेल की पराभवाचं अंतर कमी कर. मोठे फटके केला आणि मोठा फटका आदेशाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती. धावपलकावर 33 धावा. 3-3. पण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. आणि पुन्हा एकदा मोठा फटका डाऊन दी ग्राउंड आणि हाही षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आपण बघतो आदेशाच्या बॅट मधून. धावपलकर 39 धावा. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो साईस खारबाव संघाने. अभिनंदन अभिनंदन साईस खारबाव. अभिनंदन महेंद्र पाटील. अभिनंदन संघनायक प्रणय पाटील. हार्डलक अष्टनायक ठाकूरपाडा. हार्डलक सुभाष ठाकरे, महेश ठाकरे, सागर ठाकरे अँड कुलमॅन हरेश ठाकरे. तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे. खरे तर दावेदार भरपूर आहेत.
अक्षय पाटील खर तर प्रणय मॅन ऑफ द मॅचचा दावेदार होता, त्यानंतर मोनिशी मॅन ऑफ द मॅचचा दावेदार होता. मात्र अक्षय पाटील ज्याने ऑलराऊंडर प्रदर्शन केलेलं आहे, आपल्या संघासाठी 12 धावा केले होते फलंदाजी करताना, 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता आणि 3 विकेट त्यांनी चटकावले होते. फक्त 8 धावा खर्च करून अक्षय पाटील ठरला या सामन्यात. आपल्यामध्ये सलीम रफ्तार खान साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड दिलं जाईल. अक्षय पाटील यास हे मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड दिलं जाणार आहे. अक्षय पाटील यास मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातो. ऑलराऊंडर प्रदर्शन अक्षय पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि अक्षय पाटील यास मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे दिलं जाते, आपण पाहू शकता. तर आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहणार होता साईस कारबाव विपक्ष जय हनुमान पोगाव या दोन संघामध्ये. सलीम रफ्तार खान आपणास विनंती असेल की आपण टॉस साठी आमच्या व्यापीठासमोर यायचं आहे, आपल्या सोबत टॉस केला जाईल. जय हनुमान पोगाव विपक्ष साईस खारबाव या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि सलीम खान यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. वेलकम प्रणय पाटील. छापा असा कॉल आहे सिल्की याचा आणि छापा झालेला आहे. नाणेफेक जिंकलेले आहे पोगाव संघाच्या संघनायकाने. नक्कीच आपल्याकडे वेळ कमी आहे, फक्त आपण निर्णय जाणून घेऊया. बॅटिंग प्रथम फलंदाजी स्वीकारले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. प्रणय आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो आजच्या शेवटच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे अविनाश शेलके याने संघनायक जयहनुमान पोगाव संघाचा आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे ते साईस खारबाव या संघाला. आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळाला जयहनुमान पोगाव विपक्ष साईस खारबाव या दोन संघामध्ये. तर साईस खारबाव संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि पोगाव संघाने आपले सलामीचे फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुभाषजी ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर या. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच उद्या शेवटचा दिवस असणार आहे, उद्या त्यांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. हार्डलक हर्षनायक ठाकूरपाडा, हार्डलक सुभाष ठाकरे. मागील सामन्यामध्ये नक्कीच त्यांना पराभूत व्हावं लागलं, मात्र त्या अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन हर्षनायक ठाकूरपाडा संघाने भावेलन वाघवील संघाविरुद्ध केलं होतं. तर आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत साईस खारबाव विपक्ष जय हनुमान पोगाव या दोन संघामध्ये. दोन्ही संघ तगडे संघ आहेत आणि दोन्ही संघाने आजच्या दिवशी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, पोगाव या फिर खारबाव. पोगाव संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. देखते क्या होता है. साई स्पोर्ट्स खारबाव संघाने यंदा जगामध्ये चांगलं प्रदर्शन केलं, मात्र हे विसरून चाललं जय हनुमान पोगाव संघाचं घरचं मैदान आहे. पाहायला मिळेल इलाका तुम्हारा धमाका हमारा कि मात्र इलाका हमारा और धमाका भी हमारा. ओटो अजय गरत. धन्यवाद सुभाष तुम्हारा, बिल्कुल सही कहा आपने. ये देखने वाली बात है कि किसका धमाका यहाँ पर रहेगा. धमाकेदार मैच जरूर हो सकता है क्योंकि दोनों भी बहुत ही जबरदस्त टीमें हैं. आज का ये अंतिम मुकाबला
सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत करता हूँ स्वर्गीय अप्पा नाना मेमोरियल कप 2022 में जय हनुमान पोगाव और आगरी राजा प्रतिष्ठान की ओर से। इस टूर्नामेंट के फोकस मैन तेजस पाटिल साहब की ओर से भी सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। तो पोगाव और खारबाव के बीच में आज का यह अंतिम मुकाबला। टॉस जीतकर पहले बैटिंग करने का निर्णय लिया है पोगाव के कैप्टन ने, क्योंकि शाम का सत्र है और कहीं ना कहीं रोशनी धीरे धीरे कम होती जा रही है, उसको देखते हुए पहले बैटिंग करने का निर्णय लिया गया है। लेकिन देखना है कि कितना स्कोर पोगाव के बल्लेबाज 4 ओवर के खेल में बना पाते हैं। 4-4 ओवर का यह मैच, और इस मैच की विजेता टीम ग्रामीण हाफ से सुपर 3 में पहुंच जाएगी। अभी तक 2 टीमें ग्रामीण हाफ से सुपर 3 में पहुंची है। डबल ए जय बजरंग गोरसई बी और साथ में जय बजरंग भिनार। सलामी बल्लेबाज क्रीज की तरफ बढ़ते हुए सागर पाटिल और उनके साथ तुषार शेलके। वैसे सलामी बल्लेबाजों ने उतना अच्छा योगदान पहले 2 राउंड के मुकाबलों में दिया नहीं है, तो ये एक उनके ऊपर भी दबाव रहने वाला है और एक बार फिर से अपने आप को साबित करना चाहेंगे ये दोनों भी सलामी बल्लेबाज। और सभी जानते हैं कि दोनों भी बहुत घातक बल्लेबाज है, कई बार अच्छी शुरुआत दे चुके हैं पोगाव टीम को। खारबाव टीम का भी जबरदस्त प्रदर्शन आज रहा है। पहले दोनों राउंड के मैचेस में बहुत अच्छा खेल पेश किया है खारबाव टीम ने। पहले राउंड में दापोड़े जैसी बड़ी टीम को परास्त किया, उसके बाद ठाकुरपाड़ा जैसी बलशाली टीम को उन्होंने पटकनी दी है। और जैसा कि सुभाष दुबाल ने बताया कि पोगाव टीम को पोगाव के मैदान पर हराना बहुत मुश्किल है, इसकी हमेशा चर्चा होती रहती है। इस मैदान पर हमेशा अच्छा खेल पेश किया है जय हनुमान पोगाव टीम ने। हाल ही में उन्होंने लेट महेश बार्शी मेमोरियल कप को जीता और इस टूर्नामेंट के शुरू होने से पहले एक दिन पहले ही उन्होंने भरोड़ी का टूर्नामेंट भी अपने नाम किया, वहां पर भी बड़ी बड़ी टीमों को परास्त किया जय हनुमान पोगाव टीम ने। लेकिन साइश खारबाव टीम भी एक ऐसी टीम है जो कहीं पर भी जाकर अपनी क्षमता को सिद्ध कर सकती है, और आज उन्होंने दिखा भी दिया है। यहाँ पर भी अच्छा प्रदर्शन, कारिवली के ट्रॉफी को उन्होंने अपने नाम किया। साथ में मानकोली के डे नाइट टूर्नामेंट में भी अच्छा प्रदर्शन रहा था खारबाव टीम का। बड़े मैच के खिलाड़ी है दोनों टीमों के पास। तुषार स्ट्राइक लेने की तैयारी में, पहला ओवर लेकर ऋषभ काठे। 4-4 ओवर का मैच है, तो एक ही ओवर पावर प्ले का होने वाला है और ये पावर प्ले का ओवर शुरू करते हुए ऋषभ, मैच की पहली गेंद और पहली गेंद पर स्वीप लगाने का प्रयास, ठीक तरह से खेल नहीं पाए, गेंद गली में चली गई है और इससे पहले कि फील्ड किया जाता 1 रन लेने का अवसर। लेग बाई का इशारा किया है अंपायर ने। अतिरिक्त के सौजन्य से खाता खुलता हुआ इस मुकाबले में जय हनुमान पोगाव टीम का। पोगाव टीम के लिए बल्लेबाजी में हम देखें तो कहीं ना कहीं उनकी मिडिल ऑर्डर की जो बल्लेबाज है वो बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं, खासतौर पर भावेश वारे, तुषार गायकर, कल्पेश, जो डेथ ओवर्स में आकर तूफानी अंदाज में बैटिंग करते हैं। लेकिन शुरुआत काफी महत्वपूर्ण होने वाली है और जोरदार ड्राइव लगाने का प्रयास, दिशा इन गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर रखा था, वाइड का इशारा अंपायर द्वारा। एक और अतिरिक्त रन, स्कोर 2 रन बिना किसी नुकसान के। ऑफ साइड में एक एक्सपेंसिव ड्राइव लगाना चाहते थे, कवर्स की दिशा में शायद खेलना चाहते थे, लेकिन काफी दूर थी बल्लेबाज से गेंद। ऑफ साइड में हालांकि रिंग के अंदर 5 खिलाड़ी है, शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, साथ में कवर, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ। ऑन साइड में एक लॉन्ग ऑन है, एक डीप स्क्वेयर लिक की तरफ खिलाड़ी रखा गया है, वाइडिश मिड विकेट है और एक शॉर्ट फाइन लेग, गैप में निकल गई है गेंद, बाहरी किनारा लगा, किस्मत का सहारा मिला और 4 रन।
सागर पाटिल, ऋषभ काठे एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार ओवर पिच गेंद ड्राइव कर दिया है बिल्कुल गैप में, लाजवाब स्ट्रोक, 4 रन। एक बहुत ही बेहतरीन बॉलर है, लेकिन कहीं ना कहीं गलतियां कर रहे हैं। इससे पहले एक शॉर्ट पिच गेंद की उन्होंने उस पर छक्का जड़ा सागर ने, और ये गेंद बिल्कुल हाफ वाली बन रही थी, जूसी हाफ वाली, बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया था मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में से। जिस तरह से सुई में से धागा पिरोया जाता है उसी तरह से गेंद को निकाल दिया था दो खिलाड़ियों के दरमियान से 4 रनों के लिए। काफी तीखे तेवर अपने दिखाते हुए सागर पाटिल। इस बार इनसाइड एज, ओहो किस्मत का साथ मिल रहा है, किस्मत के धनी नजर आ रहे हैं सागर पाटिल। इस बार हालांकि एक ही रन मिला है, शॉर्ट फाइन लेग पर अच्छी फील्डिंग देखने को मिली, सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ जय हनुमान पोगाव टीम का 17 रन बिना किसी नुकसान के। काफी अच्छी शुरुआत ये कही जा सकती है, धुआंधार अंदाज में सागर पाटिल ने शुरुआत की है। तुषार शेलके का बल्ला कहीं ना कहीं खामोश रहा है अभी तक इस टूर्नामेंट में, क्या इस मैच में उनका बल्ला बोलेगा? खाता खुलना अभी बाकी है। पहली गेंद पर जो रन लिया था वो लेग बाई का रन था। काठे की अगली गेंद, जबरदस्त स्ट्रोक, बहुत ही शानदार स्क्वेयर ड्राइव, और गेंद निकल गई पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। वाइड यॉर्कर की कोशिश की थी वहां पर ऋषभ काठे ने, लेकिन बहुत ही शानदार तरीके से बैट का फेस खोलते हुए स्क्वायर ऑफ द विकेट ड्राइव कर दिया था थ्रू पॉइंट। बहुत ही दर्शनीय स्क्वायर ड्राइव, और चौके के साथ आखिरकार तुषार शेलके ने भी अपना खाता खोला है। बहुत ही दमदार शुरुआत देखने को मिल रही है जय हनुमान पोगाव टीम की, टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए। एक ओवर के पश्चात स्कोर हुआ है 21 रन बिना किसी नुकसान के। नक्कीच चांगली सुरुवात आपल्याला मिळते। सूरज मित्र यांच्याकडून तुषार शेलकेसाठी सुवर्ण संधी आहे, प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले गेलेलं आहे। तुषार शेलके याला सुवर्ण संधी आहे। सूरज मित्र यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 200 रुपये ते जाहीर झालेले आहेत। जिस तरह से स्क्वेयर ड्राइव लगाया है तुषार शेलके ने, उस स्ट्रोक दर्शाता है कि कितने उच्च कोटि के बल्लेबाज है। यहां से अब वापसी कहीं ना कहीं खारबाव टीम के गेंदबाजों को करनी होगी। ऋषभ काठे ने कहीं ना कहीं निराश किया भिवंडी क्रिकेट में, आप देखो तो ये इतिहास भी बताता है, कई बायत के गेंदबाज हमने देखे हैं भिवंडी क्रिकेट में, सुरेश पारदी, अख्तर, ऐसे कई बड़े बड़े नाम हैं भिवंडी तालुका क्रिकेट में। फिर से ऑफ स्टंप के काफी बाहर, इस बार कुछ ज्यादा ही बाहर थी, वाइड का इशारा। गेंद निकल जाने के बाद कहीं ना कहीं वो रिवर्स स्ट्रोक का अभ्यास कर रहे थे। थर्ड मैन ऊपर, बैकवर्ड पॉइंट लगभग गली की तरफ हटकर है। एक शॉर्ट फाइन लेग है, मिड ऑफ सर्कल के अंदर है, और बाकी के 5 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए गए हैं। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार मिस टाइम स्ट्रोक, खुद गेंदबाज गेंद के नीचे पहुंचते हुए, और बढ़िया कैच, कॉटन बोल्ड, पहले विकेट का पतन होता हुआ सागर पाटिल डिपार्ट्स।
लेकिन यदि अनसक्सेसफुल रहेगा तो फिर इस इनिंग में दोबारा रिव्यू मिलने वाला नहीं है पोगाव टीम को। देखना है अभी क्या होता है। फेयर डिलीवरी, तो रिव्यू भी यहाँ पर गवा दिया है पोगाव टीम ने। इस पारी में अब यहाँ से आगे रिव्यू नहीं ले सकते हैं पोगाव के बल्लेबाज। 1 रन से स्कोर 23 रनों पर पहुंच चुका है। दूसरे ओवर का खेल चल रहा है। पोगाव टीम टॉस जीतकर पहले बैटिंग करती हुई खारबाव के विरुद्ध। अगली गेंद, इस बार जगह बनाई, बहुत ही खूबसूरती के साथ हाफ वाली में लेकर ड्राइव किया है, बिल्कुल गैप में खेल दिया है। कमाल का स्ट्रोक त्रिमूर्ति के बल्ले से, 4 रन। आजकल वो बॉलिंग नहीं करते हैं, एक मुख्य बल्लेबाज के तौर पर ही खेलते हैं पोगाव टीम के लिए। हल्की सी पीछे रखी हुई गेंद पुल करने का प्रयास, ठीक तरह से बल्ले पर आई नहीं। दूसरा रन लेना चाहते हैं, यहां पर खतरनाक साबित हो सकता है। स्टंप्स बिखेर दिए गए हैं बॉलर वाले छोर पर। देखना एम्पायर का निर्णय, नॉट आउट। तो ये अच्छी दौड़ रही त्रिमूर्ति, इसके लिए जाने भी जाते हैं। विकेटों के बीच में दोनों भी बल्लेबाज बहुत तेज है, बहुत फुर्तीले हैं। 2 रन पूरे और इसके साथ ही अक्षय पाटिल का ये ओवर भी पूरा होता हुआ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पोगाव टीम का स्कोर 30 रन, 1 विकेट के नुकसान पर। तो इस समय स्थिति बहुत अच्छी है पोगाव टीम की, क्योंकि 15 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। और अब देखिए रोशनी थोड़ी कम होती जा रही है, शाम ढल रही है यहाँ पर पोगाव की जय हनुमान क्रिकेट ग्राउंड पर। और बाद में बैटिंग करना थोड़ा सा कहीं ना कहीं दिक्कत वाला काम हो सकता है। फील्ड सजाना है खारबाव टीम के कैप्टन, समय का ख्याल रखना है प्लीज। पोगाव के बल्लेबाजों से भी रिक्वेस्ट है कि आप भी ज्यादा समय बर्बाद ना करें। स्कोर 30 रन, 30 रन। एकमात्र बल्लेबाज आउट हुए हैं सागर पाटिल। हालांकि सागर ने भी आउट होने से पहले अच्छा योगदान दिया, 15 रन बनाए। तुषार शेल्के 7 पर बैटिंग करते हुए, त्रिमूर्ति 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और अभी तक इस पारी में 4 चौके देखने को मिले हैं। तो इसकी मैं चर्चा कर रहा था सुभाष, आज क्लासिक बैटिंग कहीं ना कहीं ज्यादा देखने को मिली है। अगदी बरोबर, कारण वाघवील संघाचा फलंदाज भाये आणि 45 धावाच्या झळकल्या होत्या, त्यामध्ये क्लासिक फटका खूपच त्याने त्याच्याकडून पाहायला मिळाला. त्याने यावेळी आपण त्रिमूर्ती गायकर याच्या बॅटमधून एक क्लासिक फटका, त्याने तुषार याच्याकडून क्लासिक फटका पाहिलेला आहे. गेंदबाजी में परिवर्तन, नया ओवर लेकर नितेश। अच्छा दिन रहा है नितेश के लिए आज। बढ़िया शॉट, बिल्कुल गेंद के ऊपर जाकर ड्राइव किया है, शानदार कवर ड्राइव, 4 रन। एक विशाल स्कोर की तरफ अग्रसर होती हुई, अपने घरेलू मैदान पर खेलती हुई इस समय जय हनुमान पोगाव टीम। और खारबाव के कैप्टन की दिक्कतें निश्चित रूप से बढ़ती जा रही है। विकेट्स चटकाने होंगे, लगातार जब विकेट्स मिलते हैं तो रनों पर भी अंकुश लग जाता है। और इस बार पैरों में रखा था, पहले ही हालांकि ऑफ स्टंप के बाहर निकल चुके थे, तो एलबीडब्ल्यू की कोई संभावना नहीं थी, लेग बाय का इशारा। लेकिन अच्छी गेंद, ऑफ साइड में एक अच्छा ड्राइव लगाया था। इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास कर रहे थे त्रिमूर्ति, लेकिन गेंद बल्ले पर ले नहीं पाए।
तुषार यदि सिक्सर चढ़ते हैं तो सूरज मित्रा साहब की ओर से 200 रुपयों का कैश प्राइज है, हर सिक्सर के लिए 200 रुपये। काफ़ी सारे इनामात यहाँ पर देखने को मिले हैं, हमारे मेहमान भी इनामात लगा रहे हैं। देखना है तुषार ये इनाम जीत पाते या नहीं। नीतीश एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट, और बढ़िया गेंद थी ये, टप्पा पड़ने के बाद हल्की से अंदर की तरफ कटी थी और थोड़ी नीची रहती हुई गेंद ऑन साइड में लॉफ्ट करना चाह रहे थे तुषार शेल के, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं बना पाए। इस ओवर की ये पहली डॉट गेंद, अभी भी 3 गेंदें बची हुई है। पहली गेंद पर चौका लगा, वो गेंद बड़ी ढीली रही थी, ओवर पिच कर बैठे थे ऑफ स्टंप के बाहर। उसके बाद अच्छी वापसी करते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज नीतीश। पहले मैच में मैन ऑफ द मैच भी बने थे, 4 रन देकर 2 विकेट लिए थे उन्होंने आखिरी ओवर में। फुल लेंथ रखी थी लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड, तुषार ने छोड़ दिया गेंद को और ये सही फैसला उनका रहा। 1 रन से स्कोर और आगे जाता हुआ 36 रन 1 विकेट के नुकसान पर। 4 ओवर में पिछले मैच में 50 रन बनाए गए थे ठाकुरपाड़ा टीम द्वारा, लेकिन उसको चेज किया था खारबाव टीम ने। इस बार आगे रखी हुई गेंद सीधे बैट से खेल दिया है लॉन्ग ऑन की तरफ। एक चौका जरूर निकला है तुषार के बल्ले से, लेकिन उसके अलावा उनकी टाइमिंग उतनी अच्छी रही नहीं। एक फुल टॉस गेंद भी मिली थी, उसको भी वो बाउंड्री के बाहर भेज नहीं पाए। ऐसा लगता है कि वो दो मन में है, ऑफ साइड में खेले, ऑन साइड में खेले, हवा के रास्ते खेले या फिर जमीनी रास्ते खेले, ये सोच रहे हैं। उस वजह से थोड़े लेट भी हो रहे हैं स्ट्रोक्स में। इस बार ऊपरी किनारा विकेट कीपर के ऊपर से, ओ गेंद निकल गई है पीछे, ये गेंद रुकने वाली नहीं है। 4 रन। कोई ज्यादा अवसर नहीं था, उनके काफी ऊपर से गेंद निकल गई थी, और जो शॉट थर्ड मैन शॉट फाइन लेग पर फील्डर से उनके पास भी ज्यादा मौका नहीं था। 4 रनों से स्कोर 41 पर पहुंचता हुआ तीसरे ओवर में अभी भी 1 गेंद बची हुई है, यानी कि कुल मिलाकर 7 गेंदों का खेल इस पारी में शेष है। पोगाव टीम के कैप्टन ने जो डिसीजन लिया था पहले बैटिंग करने का, वो बिल्कुल उचित साबित करते हुए उनके बल्लेबाज त्रिमूर्ति 13 पर बैटिंग कर रहे, 3 चौके उनके बल्ले से निकले हैं। इस बार यू मिस आई हिट, क्लीन बोल्ड कर दिया त्रिमूर्ति गायकर को, विकेट का पतन। त्रिमूर्ति का जी नहीं भर रहा था, लेकिन और उस वजह से वो कहीं ना कहीं एक लंबा हिट लेना चाहते थे, शफल करते हुए ऑन साइड में खेलने का प्रयास, लेकिन गति में बीट हुए और पैरों के पीछे से साफ बोल्ड आउट हुए हैं, क्लीन बोल्ड हुए हैं। लेकिन अच्छी बैटिंग की उन्होंने, 13 रनों का महत्वपूर्ण योगदान दिया, मात्र 5
पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये अजून जर विचार केला तर 47 धावांची आवश्यकता आहे. सरासरीचा विचार केला तर बरोबर 15.6 ची सरासरी आता मात्र राखावी लागेल सायन्स कारभार संघाला सामना जिंकण्यासाठी. नक्कीच आपण पाहतोय या सायंकाळी सत्र आणि सध्या जो प्रकाश आहे तोही मंदावलेला आहे. मंद प्रकाशामध्ये हा सामना सुरू आहे आणि त्याचा कुठेतरी बेनिफिट नक्कीच पोगो संघाला मिळतोय, कारण या क्लायमेटमध्ये मोठे फटके खेळणे तेवढं सोपं नसतं. मोठे फटके खेळण्यासाठी टायमिंग आणि ताकदीचा वापर, योग्य फटकेची निवड ही आवश्यक असणार आहे खारपाव संघाच्या फलंदाजांना. धावसंख्या 7 धावफलकाला झलकले गेले. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके. पहिले षटक अविनाश शेळकेने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 7 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केलेला. तर मेंढरी पावताच्या षटकाच्या समाप्तीनंतर विपुल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि दुसरं षटक घालण्यासाठी संघ नायकांनी चेंडू सोपवलेला आहे गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके याच्या हातामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये जर विचार केला तर 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र त्या इनिंग मध्ये 8 चौकारही आपल्याला पाहायला मिळाले होते. म्हणजे क्लासिक फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली होती. ज्ञानेश्वर शेळके गोलंदाजी मार्गावर सामना करेल फलंदाज प्रणय पाटील. यावेळी स्कोरपैकी चेंडूला खेळून काढलेला क्षेत्रक्षक तिथे चांगले क्षेत्ररक्षण सागर पाटील याच्याकडून पाहायला मिळत आहे आणि तोपर्यंत फक्त 1च धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलक 8 धावा. या सामन्यामधील विजय संघ थेट सेमीफायनल मध्ये धडक मारेल. अर्थात या सामन्याला क्वार्टर फायनलचं स्वरूप आता मात्र प्राप्त झालेलं आहे. ज्ञानेश्वर शेळके सामनावीर फलंदाज सूरज पाटील. यायला मध्ये क्लीन बॉल, स्विंगिंग यॉर्कर आणि बिग ब्लो, मोठा हादरा बसतोय बाहुबली फलंदाज बाद. आपण पाहतोय आणि फलंदाज सुरेश पाटील याच्या एष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. खूप मोठा हादरा म्हणता येईल सायन्स कारभार संघाला सुरेश पाटीलच्या रूपाने. 2 फलंदाज बाद झालेले, फलंदाज पराग वातारे आणि त्यानंतर सुरेश पाटील हा बाद झालेला. नवीन फलंदाज अक्षय पाटील येतो. आता मात्र कुठेतरी अडचणीत सापडताना आपण पाहतोय सायन्स कारभार संघाला, कारण 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. प्रणय पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे आणि नवीन फलंदाज अक्षय पाटील खेळपट्टीवर गेलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 8 धावा स्थिर आहे. नवीन फलंदाज अक्षय पाटील, नॉस्ट्रिकला प्रणय पाटील. ज्ञानेश्वर शेळके पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. यावेळी मिशाल फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्या क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा झेल, पराग वतारीचा झेल त्या क्षेत्ररक्षकाने पकडला होता आणि हाही झेल आणखीन एक फलंदाज बाद होतोय झेलबाच्या रूपात. नक्कीच मोठे फटके खेळणे तेवढंच सोपं नाही. मोठे फटके खेळण्याचा नक्कीच प्रयत्न याही फलंदाजाने केला होता अक्षय पाटील आणि तोही फलंदाज आहे इथे बाद होतोय. अल्पेश यांनी त्या क्षेत्रामध्ये 2 झेल पकडले आहेत. धावसंख्या स्थिर आहे, 8 धावांनी 3 फलंदाज डगवाच्या आश्रयाला गेलेले आहेत. पूर्णपणे पकड मजबूत आपण पाहतोय जर्मन पोगो संघाची या सामन्यावर आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकवर. याला मात्र समोर केलेल्या चेंडूला VSF मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. तुषार शेळके पूर्णपणे स्वतःला झोकून देतोय आणि तोपर्यंत फलंदाज 1 धाव पूर्ण करतोय.
धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावपलकर 9 धावा. घरच्या मैदानावर नक्कीच जानमान पोगाव संख्येला हरवणं तेवढं सोपं नाही आणि ह्या बऱ्याच वेळा आपण इथे पाहिलेलं आहे. ज्ञानेश्वर शेळके गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज मोनिश तरे. यावेळी मोनिश तरे सामोरे जाईल. या अगोदर प्रणय पाटीलला सामोरा गेला होता. यावेळी मात्र इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. झेलबादच्या रूपाने मोनिश तरे याचे केले संपुष्टात. नक्कीच या क्लायमेट मध्ये जेव्हा 50+ धावा प्रतिस्पर्धी संघ झळकावतो तेव्हा नक्कीच सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करणं तेवढंच सोपं नसतं आणि मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच खारबाव संघाकडून केला जातोय. मात्र क्लायमेट कूल असल्यामुळे नक्कीच हॉट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. फटके खेळले जातात मात्र मिस्टाईम फटके आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहतोय अजूनही स्थिर आहे. धावपलकर 8 धावांनी तब्बल 4 फलंदाज बाद होऊन फलंदाजी परतले आहेत. नवीन फलंदाज वेदान येतोय. यावेळी मात्र जोरदार अपील पंच संमत नाहीत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 8 धावा, सॉरी 9 धावा. अजूनही इथून 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि 2 षटकामध्ये तब्बल 45 धावांची आवश्यकता आहे. 2 फक्त धावा खर्च करून 3 विकेट ज्ञानेश्वर शेळके याने या षटकामध्ये प्राप्त केले. अतिशय उत्कृष्ट षटक आपल्याला पाहायला मिळते. अविनाश शेळके यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट प्राप्त केली होता. शेळके ब्रदर्स यांच्याकडून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये आपण पाहतोय धावसंख्या झाली ती 9 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मोठे फटके खेळावेच लागतील. कूल क्लायमेट आता आहे आणि मोठे फटके खेळणं आम्ही या इनिंगला सुरुवात होण्या अगोदरच उल्लेख केला होता की तेवढंच सोपं नसणार आहे. नक्कीच नाणेफेक जिंकून पोगाव संघाच्या संघाने जो निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा तो योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरवला आणि गोलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरवलेला आहे. ज्याप्रमाणे सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश बगले येतोय. सामना करेल फलंदाज वेदांत. यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाईटचा खेळतोय. वाईटने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10 धावा. 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 22च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकू लागतील साईज कारभार संघाला. यावेळी बॅटचे एज जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ती धावपलकर 11 धावा. मिशन इम्पॉसिबल नक्कीच आहे. मात्र प्रणय पाटील याच्यावर नक्कीच सर्वांच्या नजरा केंद्रित असणार आहेत. यावेळी मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचतो आणि जी आशेची किरण होती सूर्य अस्ताला जाताना आणि विजयाची आशा अस्ताला जाताना साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण प्रणय पाटीलला एकमेव असा फलंदाज होता तो बाद झाल्यानंतर नक्कीच पूर्णपणे अडचणीत आता मात्र येतोय साईस खारबाव संघ. नवीन फलंदाज महेंद्र पाटील जातोय 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. टॉप ऑर्डरचे 5 फलंदाज बाद झालेले आहे. निम्मा संघ गारद झालेला आहे आणि या क्लायमेट मध्ये नक्कीच सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करणं तेवढंच सोपं नसतं आणि यावेळी आपल्याला पाहायला मिळेल साई स्पोर्ट्स खारबाव संघ पूर्णपणे अडचणीत सापडलेला आहे. यावेळी बॅटचे एज यावेळी मात्र जीवदान मिळतोय फलंदाजाला आणि तोपर्यंत या जीवदानाचा फायदा उचलून वेदान 1 धाव पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकर 12 धावा. नक्कीच
चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला होता. आपल्या संघासाठी महत्वाच्या 3 धावा वाचवलेल्या आहेत. प्रवीण पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पंचांचं वाढचं क्षेत्र आव्हान त्याचा वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून झाली ते धावपैकी 13 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पूर्णपणे पकड मजबूत या सामन्यावर आपण पाहतोय. जॉनमन पोगो आहे संघाची. यावेळी फटका तर चांगला आणि तेवढंच सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेलला. महेंद्र पाटील यांची गेली संपुष्टात. आणि हा झेल पकडला आणि झेलासाठी निलेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक अविनाश शेलके याला दिलं जाईल. कॅश ऑफ द मॅच. अतिशय सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला अविनाश शेलके याच्या माध्यमातून. अगदी जम्प करून हा झेल पकडला होता आणि महेंद्र पाटील यांची गेली संपुष्टात आलेली आहे. तर 6वा फलंदाज बाद होते साईस कारभार संघाचा महेंद्र पाटील यांच्या रूपाने. नवीन फलंदाज नितेश येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर आपण पाहतोय साईस कारभार संघाचे 13 धावा. सहा फलंदाज बाद झालेले आहेत. मिशन इज इम्पॉसिबल. प्रणय पाटील बाद झाल्यानंतर नक्कीच जवळजवळ पराभवाच्या छायेत आपण पाहतोय साईस कारभार संघाला. यावेळी मिस टाइम फटका आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. यष्टीरक्षक प्रवीण कुठल्या प्रकारची चूक करत नाही आणि तब्बल 7वा फलंदाज बाद होतोय साईस कारभार संघाचा. आणि विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर युवा उद्योगपती निलेश पाटील यांच्याकडून आकाश बगलेला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. निलेश पाटील यांच्या माध्यमातून या अगोदर झेलासाठी अविनाश शेलके यांनी 200 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे. चेतन नवीन फलंदाज आपण पाहतोय 9व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. यावेळी मात्र चेंडूला कव्हरेज मध्ये टोललेला आहे. क्षेत्ररक्षक मागे धावतोय. चेंडू पुढे जोपर्यंत डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय स्वीपर कव्हर मध्ये तोपर्यंत फलंदाज चेतन 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 15 धावा. इथून 6 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल आम्ही नक्कीच उल्लेख केला होता. अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी कारभार संघाला. मात्र 6 चेंडू फक्त सही असणार आहेत. जवळजवळ खूपच पाडत जड जॉन म्हणून पोगाव संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. जो निर्णय घेतला होता संघ नायकाने प्रथम फलंदाजी करण्याचा तो निर्णय पूर्णपणे सार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. कारभार संघाने जर नाणेफेक जिंकले असते तर त्यांचा निर्णय फलंदाजी करण्याचाच असता. म्हणजे जो नाणेफेकीचा निर्णय होता तो कुठेतरी निर्णायक होता आणि निर्णायक ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी प्ले आणि मिस. शेवटच्या षटकांसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कल्पेश आलेला आहे. कल्पेश उमराटकर नक्कीच. आणि साई स्पोर्ट्स कारभार संघाच्या बाबतीत मी बऱ्याच वेळा पाहिलं जेव्हा ऋषभ काटे मार खातोय तेव्हा नक्कीच साई स्पोर्ट कारभार संघ पराभूत होताना मी बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. एक धाव पूर्ण करतात फलंदाज ऋषभ काटे यांनी नक्कीच अजय करत खूप चुकीची गोलंदाजी केली होती. वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याने केला होता आणि जे क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्या क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर त्याप्रमाणे गोलंदाजी केली नव्हती. एवढं तर अक्षय पाटील याचं कौतुक करावं लागेल कारण अचूक मारा त्याने हाताळला होता. अगदी ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि त्याप्रमाणे अक्षय पाटील यांनी गोलंदाजी केली होती. कुठेतरी ह्या चुका नक्कीच साई स्पोर्ट्स कारभार संघाला पुढील स्पर्धेमध्ये पुढील सामन्यामध्ये सुधाराव्या लागतील. कारण चुकामधून शिकतो तोच स्पर्धेमध्ये टिकतो.
फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे, औपचारिक शेष राहिलेले आहे सामन्याचे. परपाचे छायेत साई स्पोर्ट्स खारबाव आणि विजयाच्या उंबाट्यावर जय हनुमान पोगाव संघ. यावेळी मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, मात्र उंची जास्त लांबी कमी आणि चेंडू जाते सीमापार, षटकार. आपण पाहतोय वेदनाच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका इथे वेदनाच्या बॅट मधून आपण पाहिला होता. केवळ फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले. जय हनुमान पोगाव संघ पूर्णपणे आपण पाहतोय फ्रंट फुटवर पाहायला मिळतोय, पूर्णपणे पाडच जड आहे. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे जय हनुमान पोगाव संघाने. इलाका भी हमारा